आपण पाहू शकतात की आज महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आज राज्य विधानसभेमध्ये अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी अधिवेशन सादर करत आहेत. या संदर्भात म्हणजे शेतकऱ्यांसाठी कुठल्या प्रकारचे या टायमाला ते एक नवीन काहीतरी विकासात्मक काही धोरणं अंमलात आणतील या संदर्भात आपण आता काही ठराविक जे शेतकरी वर्ग आहेत ज्या ठिकाणी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ते आले आहेत. त्यांचं नेमकं त्यांची समस्या काय हे आपण जाणून घेऊया. दादा काय सांगणार तुमच्या काय कारणास्तव तुम्ही इथे आला? साहेब, आज आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य रविकांतजी तुपकर यांच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिले. पहिला आमची मागणी आहे की भारत अमेरिका जो करार होतोय त्या कराराला आमचा महाराष्ट्रातील सोडून सर्व देशातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. दुसरी गोष्ट, केंद्र शासनाने जे हमी भाव जाहीर केलेत मका, कापूस, कांदा, आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ते कांदे घरी आणायला बी खर्च नाही, अशा परिस्थितीने नंगा नाच सुरू आहे. शेतकऱ्यांना यांच्यापेक्षा वाईट दिवस कुठल्याच सरकारमध्ये आले नाही, एवढे वाईट दिवस आताच सरकार आणत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला विनंती करतो की जी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना होती ती बंद केली. ठीक आहे, आम्हाला काही वाटत नाही, त्याचं दुःख नाही. जी तुम्ही आता जी रामजी योजना म्हणून आणली ते मागील आमच्या शेतकऱ्यांचे जे सिंचन विहीर, गोठा शेड आणि इतर अनुदानाचे जे पैसे आहेत ते पैसे आजपर्यंत मिळाले नाहीत. शेतकऱ्यांनी कर्जाचे डोंगर उभे करून विहिरी खोदल्यात, पण त्या विहिरींना अजूनपर्यंत अनुदान प्राप्त झाले नाही. आज महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारामुळे स्वतःची किडनी विकून सावकारींचे पोसावते. या सावकारी पोसावल्याला राज्य सरकार कारणीभूत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना खोटे हमी देत आहेत की आम्ही कर्जमाफी देऊ, पण आजपर्यंत अधिवेशनामध्ये अशी घोषणा होत नाही की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहेत. तशी घोषणेची मी वाट पाहतोय. मुख्यमंत्री साहेब, आता आपल्याकडे अर्थमंत्री पण तुम्ही आहात. या देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढी विनंती करतो. वंदे मातरम. मागील काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन झालं, साधारणतः 2 वर्षाचं आंदोलन चाललं. या आंदोलनाच्या मागे लोक काही शेतकरी मेले त्या आंदोलनामध्ये, तरी देखील या सरकारला जाग आली नाही. पण मात्र त्यावेळेस हीच मागणी होती की हमी भाव एक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. जो उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला त्यांना हमी भाव देणं तितकंच गरजेचं असं. आणि ह्याच पार्श्वभूमीवर ज्यावेळेस केंद्र सरकारने किंवा भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी त्यांना हमी भाव मिळवून देऊ. मात्र अशा पार्श्वभूमीवर आपण पाहू शकता की आज शेतकऱ्यांना या स्वरूपाचं आंदोलन करावं लागत आहे. मागील काही दिवसांत शेतकऱ्यांचं आंदोलन झालं ज्यामध्ये नगदी पिकासंदर्भात मका आणलेला होता, मात्र त्या मक्याला देखील हमी भाव न मिळाल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की आम्ही जर तुम्ही हमी भाव दिला नाही तर आम्ही या ठिकाणी मका आम्ही या ठिकाणी फेकून देऊ. तर साधारण सांगायचा हाच मुद्दा आहे की शेतकऱ्यांना या प्रकारे जर असं सहन करावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं, आपण त्या संदर्भात काय सांगणार? साहेब, पहिली गोष्ट, महाराष्ट्रातील शेतकरी हा कुपोषित झालेला आहे. आमचा शेतकरी वर्ग घराच्या बाहेर निघायला तयार नाही. त्याला सर्वस्वी का निघत नाही याचा जर अभ्यास केला, त्याचे आरोग्य, शिक्षण, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भारतीय संविधान दिलेले आपल्याला अधिकारामध्ये, त्यांचंही राज्य शासन, केंद्र शासन पूर्णपूर उपयोग होत नाही. त्यामुळे तो शेतकरी घराच्या बाहेर न निघाल्यामुळे, कर्जबाजारी झाल्यामुळे आणि कौटुंबिक अडचणीमुळे तो मेटाकुटीस आलेला आहे. आता जो भारत आणि अमेरिका जो करार झाला, जो ट्रेड करार म्हणून जो आपण पाहिला, या करारामध्ये ज्या प्रकारे मुक्त अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आज भारताने ज्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी जे कृषी क्षेत्र हे मुक्त करून दिलं, या संदर्भात आता ज्या शेतकऱ्यांवर जे होणाऱ्या ज्या अन्याय या संदर्भात आपण काय सांगणार? साहेब, भारतातील शेतकरी हा एकरवाला आहे आणि विदेशातला अमेरिका शेतकरी हा 100 एकरवाला आहे. इथला शेतकरी 100 एकरवालाची बराबरी करू शकत नाही, कारण की इथला शेतकरीचं दुधाचं उत्पादन कमी आहे, साखरेचे उत्पादन कमी आहे आणि त्याच्यात सर्वात जास्त तो अडचणीला काय येतो की या डुप्लिकेट कंपन्या ज्या आहेत त्याला बियाणं चांगलं भेटत नाही, खत चांगलं भेटत नाही आणि त्या खत बियाण्याच्या कंपन्या मालेमाल होतात. त्या कंपन्यांच्यामुळे शेतकरी मेटाकुटीस येतो, कारण की त्याला उत्पन्न वाढीसाठी जीएमच्या आजपर्यंत भारत सरकारने प्रणाली चालू केली नाही. जीएम उत्पादक भारतात बंदी असल्यामुळे अमेरिकन कंपन्या भारतावर राज करणार. येत्या काळात या भारतातील शेतकरी जसं रशियामध्ये एका रणगाडाच्या शेतकऱ्यांना मारलं, तीच परिस्थिती कायद्याच्या माध्यमातून जे 1951 ला घटना दुरुस्ती केली, जी घटना अप्रत्यक्ष घटना दुरुस्ती होती, त्याच्यामुळे आजपर्यंत शेतकरी हा बिजार झालेला आहे. याला स्वामित्व जमिनीला भेटलं नाही. आज रेल्वे जाते जमीन शेतकऱ्यांना न्याय नाही, रस्त्यात जमीन जाते तरी न्याय नाही. कुठलाही शेतकरी हा वंचित आहे याला, कारण की भारतीय संविधानाचे चुकीचे कायदे सर्वस्वी जबाबदार आहेत. समजा अगर तुम्ही ह्या निवेदन दिल्यानंतर जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या तर तुमचा पुढचा पाऊल काय असेल? जर शासनाने आमच्या मागण्या नाही केल्यात तर पुढचं कारण आम्ही लोभ उभा करण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना संघटित करून या शासनाच्या विरोधात
काम उभे करू. वंदे मातरम. यांनी सांगितल्याप्रमाणे की अगर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर एक मोठं जन आंदोलन उभं करतील आणि आगामी काळात आपल्याला बघावं लागेल की याविषयी शासन काय भूमिका घेते. मी जिंद्र जन सामन्याचा आवाज. जय भीम.